ठाणे शहरातील वाहतूक पोलीस 24 तास रस्त्यावर उभं राहून नागरिकांच्या सुरक्षेचं काम करत असतात. तसेच वाहतूक सुरळीत करण्याचं कामही या वाहतूक पोलिसांचं असतं. यामुळे वाहनांच्या धुरामुळे होणारं प्रदूषण तसेच 24 तास रस्त्यावर उभं राहण्याने पायावर व शरीरावर पडणारा ताण यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो. यावेळी त्यांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. हीच बाब लक्षात घेऊन ॲक्युवेदर या संस्थेने वाहतूक पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला असून ठाण्याच्या 3 हात नाका येथील वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या हॉलमध्ये ॲक्युवेदर संस्थेचे डॉक्टर यांनी वाहतूक पोलिसांना भेडसावणाऱ्या आजारांबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध आजारांमुळे तसेच सतत उभे राहण्याने पायावर पडणारा ताण यावर उपचार पद्धती कशा रीतीने करता येते याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या प्रात्यक्षिकांमध्ये योगा, ॲक्युपंक्चर, प्राणायाम, सकस आहार, शंख साधना आदी उपचार पद्धतीचा समावेश होता. हे शिबिर गेल्या 8 दिवसांपासून सुरू असून या शिबिराचा ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील सर्व वाहतूक पोलिसांनी लाभ घेतला आहे. शिकवलं ती टेक्निक त्यांनी आता एक 5 मिनिटं पण केली नाहीये, पण तुम्ही आणि हे टेक्निक आहे, हे टेक्निक हे एका जॉईंटला 15-15 मिनिटं करायची. आपण ठाणे येथे ट्रॅफिक पोलीस हवालदारांसाठी ट्रॅफिक पोलीस कंट्रोलरसाठी आपण ॲक्युपंक्चर, योगा, कायरोप्रॅक्टिक, कपिंग यांचं आपण त्यांना मोफत शिबिर आज 1 दिवसाचं शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांना स्पेशली त्यांचे जे त्रास आहेत, व्हेरिकोज वेन आणि फुफ्फुसांचे आजार आणि स्पेशली आता जास्त सरांनी DCP सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी लंग्स कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे. त्याच्यावरती आपण त्यांना उपचार तर देतोच आहोत, पण घरी योगा, प्राणायाम आणि प्राथमिक उपचार यांचं प्रात्यक्षिक पण देतो आहे आणि मार्गदर्शनही करतो आहे. मूळ उद्देश हाच आहे की ॲलोपॅथी ट्रीटमेंट जे आहेत, आता ॲलोपॅथी ट्रीटमेंट सगळ्यांनाच नाही परवडत आणि त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट व्हायला लागतात. त्याच्यामुळे त्यांचे जे शारीरिक त्रास आहेत हे विना औषध उपचारही बरे होऊ शकतात. आज 30 वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये आहे. या क्षेत्रामध्ये मी प्रॅक्टिस करते. ठाण्यामध्येच माझं क्लिनिक आहे ॲक्युवेदर नावाचं. कासारवडोलीला आहे, येऊरला आहे आमचं. आम्ही तिथे जवळजवळ 36 प्रकारच्या ट्रीटमेंट्स आम्ही करतो आणि त्याच्यातून आम्ही सगळे आमचे विना औषध उपचार असतात. त्याच्यामध्ये योगा आलं, तुमचं ॲक्युपंक्चर आलं, प्राणायाम आलं, आहार आलं, योग निद्रा आलं, शंख साधना म्हणून अजून एक आमचे ट्रीटमेंट आहे, ती आम्ही त्यांना देत असतो. आणि मूळ उद्देश म्हणजे की जास्तीत जास्त ट्रॅफिक हवालदारांना याचा लाभ घेता यावा, याच्यासाठी आम्ही ठाण्यात तर करतोच आहे, पण आता बघू पुढे आम्हाला जसं अपॉर्च्युनिटीज येतील त्याप्रमाणे मग आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण करायची आमची इच्छा आहे. आता तुम्ही सगळ्यांनी बघितले असेल की ट्रॅफिक हवालदार हे सतत उभे असतात. त्यांची ड्युटी जी असते 7 तासाची असो, 8 तासाची असतो किंवा 12 तासाची असतो. ते कंटिन्यूस उभे असतात. कंटिन्यूस उभे असल्यामुळे एकतर त्यांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास व्हायला लागतो. व्हेरिकोज वेन आणि एकदा चालू झाले की त्यांच्यावरती बघायला गेलं तर ॲलोपॅथीमध्ये पण उपचार नाही आहेत, पण आपण प्राथमिक उपचार जर त्यांना सांगितले तर त्यांना नियंत्रण बसेल. आणि शिवाय प्रदूषणामध्ये उभे असतात सतत, तर त्यांना लंग कॅन्सर, श्वासाचे रोग, सायनस, डोकेदुखी हे आजार पण त्यांना जास्त व्हायला लागलेले आहेत. तर त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या आजारावरती त्यांना सोल्युशन्स मिळावे याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे
पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. प्रवासी जलवाहतुकीला गती देण्याची केंद्रीय जलमार्ग मंत्र्यांची खासदार नरेश म्हस्के यांना ग्वाही. ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी मंगळवारी नवीन संसद भवनात केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली. मुंबई, डोंबिवली, ठाणे आणि भाईंदर या शहरांना प्रवासी जलवाहतुकीद्वारे जोडण्यासाठी म्हस्के यांनी यावेळी निवेदन दिले. खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत 16 डिसेंबर रोजी संसदेत नियम 377 अन्वये जलवाहतुकीचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मुंबई महानगर प्रदेशातील दुर्गम नागरी क्षेत्रांना आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीच्या अंमलबजावणीद्वारे जोडण्याची योजना आखली आहे. ही प्रणाली सुरुवातीला भाईंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली येथे 4 जेटी बांधून मीरा भाईंदर, ठाणे, भिवंडी आणि डोंबिवली यांना जोडेल. प्रवासी जलवाहतूक पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी सुरुवातीला वसई खाडी, उल्हास नदीवरती चालवली जाणार आहे. या प्रकल्पामुळे MMR मधील नागरिकांना सुलभ प्रवासाचा लाभ मिळवून वेळेचीही बचत होईल, अशी माहिती नरेश म्हस्के यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील 10वीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा या उदात्त हेतूने रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजंड्सच्या वतीने प्रोजेक्ट नवरंग उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचं लोकार्पण 21 डिसेंबर 2024 रोजी वैश्य समाज हॉल शहापूर येथे संपन्न होणार असून यासाठी फॅन्ड्री फाउंडेशनचे सहकार्य लाभलं आहे, अशी माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजंड्सचे प्रेसिडेंट रोटेरियन निलेश दैफुले यांनी दिली. या पत्रकार परिषदेला रोटरीयन मनीषा कोंडुस्कर, प्रोजेक्ट चेअर धीरज म्हात्रे, क्लब सेक्रेटरी रुचिता मुलकी, DGN निलेश जयवंत, रोटेरियन मधु मेनन, इतर क्लब मेंबर उपस्थित होते. आदिवासी मुलांना शिक्षण, आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्याचा विडा रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लेजंड्सच्या क्लब मेंबर्सने उचलला आहे. शहापूर तालुक्यातील शेणवा, वशला, कराडे, बामणे, तारापूर, आसनगाव, कसारा, दहिवली, धसई, गुंदे, शेरे, डोळखांब, वासिंद, वेहलोली, खातिवली, किन्हवली, आटगाव इत्यादी आदिवासी पाड्यांवरील हजारांहून अधिक आदिवासी मुलांसाठी एक प्रोजेक्ट नवरंग राबवला जात आहे. यामध्ये मुलांना बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी ॲप, त्याचबरोबर 10वी नंतर उपलब्ध असलेल्या संधीबद्दल करिअर मार्गदर्शन सेमिनार, मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती सेमिनार, सुरक्षित स्पर्श विषयांवरती मार्गदर्शन, CPR प्रशिक्षण, अन्नदान, थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनेमियासाठी विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी, विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड आणि प्रमाणपत्र फोल्डर भेट म्हणून देणे, आदिवासी शाळेतील शिक्षकांना राष्ट्रनिर्माता पुरस्काराने सन्मानित करणे यांसारख्या उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. त्यातला सर्वात नवोदित असा हा क्लब आहे ठाण्यात, रोटरी क्लब ठाणे हिरानंदानी लिजंड्स. हा मागच्याच वर्षी तयार झालेला क्लब आहे, तरीसुद्धा प्रचंड उत्साही क्लब आहे. ठाण्या प्रांतातला आहे. असे 535 प्रांत आहेत विश्वभर आणि त्यातला हा एक महत्त्वाचा घटक, महत्त्वाचा क्लब. त्यांनी एक महत्त्वाचा उपक्रम घेतलाय. त्यासाठी आपण आता 21 तारखेला शहापूर तालुक्यामध्ये 24 गावांसाठी हा उपक्रम निलेश दैफुले त्यांच्या अध्यक्षतेखालती या क्लबनी हाताशी घेतलाय. त्याच्यासाठी आम्हाला ज्येष्ठ आपल्या समाजसेविका मनीषाताईंचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. 24 गावातून साधारणतः तेवढ्याच शाळा ह्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्या लाभार्थी असणार आहेत. 1250 साधारणतः विद्यार्थी त्याचा लाभ घेतील. एकाच दिवशी 9 उपक्रम म्हणजे 9 वेगवेगळ्या विभागांबद्दल म्हणजे आयुष्यासाठी त्यांच्या जीवन उपयोगी गोष्टींसाठी आपण हा उपक्रम राबवतो आहोत. मी निलेश दैफुले, या रोटरी क्लब ठाणे हिरानंदानी लिजंड्सचा अध्यक्ष. आम्ही बऱ्याच दिवसापासून काहीतरी एक चांगलं सत्कार्य करायचं म्हणून आम्ही लागलो होतो. तर आमच्याकडे फॅन्ड्री फाउंडेशन याचे एक ताई आहेत, संचिताताई. तर संचिताताईने आम्हाला हा उपक्रम दिला होता की आम्हाला एक स्टडी ॲप पाहिजे गरीब मुलांसाठी, जे आदिवासी पाड्यातले शाळा आहेत. तर तसे 24 शाळा, 30 ते 40 गाव असं शहापूरमध्ये आहेत. तर त्यांना सगळ्यांना एकत्र करून वैश्य समाज हॉल 21 डिसेंबर रोजी नवरंग हा कार्यक्रम आम्ही करत आहोत. नवरंग म्हणजे एकाच दिवशी आमच्या रोटरीमध्ये 9 कार्यक्रम, 9 उपक्रम करत आहोत.
त्यामध्ये असं आहे की आम्ही स्टडी ॲप देतो आहे, सर्टिफिकेटचं पॅड देतो आहे, अन्नदान करतो आहे, ड्रग रिॲडिक्शनचं ते काम करत, म्हणजे कसं व्यसन नाही करायला पाहिजे आहे त्या बाबतीत आम्ही त्यांना शिक्षण देणार आहोत. त्यांच्या कॅरियर बाबतीत आम्ही सेमिनार घेणार आहोत. त्यांचं ब्लड चेक करतो आहे, थॅलेसेमिया आणि सिक्वेल म्हणून. आणि असे स्पर्श म्हणून एक कार्यक्रम आहे जे गुड टच बॅड टच आम्ही म्हणतो त्याला, ते पण आम्ही असं प्रोग्राम, असे 9 उपक्रम एकाच दिवशी हा आमच्या रोटरी इंटरनॅशनलमध्ये आम्ही इतिहास घडवायला चाललो आहोत. सालाबादप्रमाणे ग्रंथालयातर्फे साजरा होणारा वाचक दिन यावेळी ठाण्यात होत असून 23 ते 25 डिसेंबर ठाणेकरांना साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. ज्ञानपीठ प्राप्त लेखक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांची उपस्थिती हे विशेष आकर्षण असणार आहे. ग्रंथालयाचे विश्वस्त सुरेश हिंगलासपूरकर यांनी या सर्व दिवसीय उपक्रमाची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालय आणि विराट सामाजिक सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, असे श्री हिंगलासपूरकर यांनी सांगितलं. यावेळी मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, ठाणेबाबूचे संपादक मिलिंद बल्लाळ, ग्रंथालयाचे संपादक अरुण जोशी, धनश्री धारप, चांगदेव काळे उपस्थित होते. सोमवार 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता या उपक्रमाची सुरुवात होणार असून यावेळी तीनहात नाक्याहून एक आणि ज्ञानसाधना महाविद्यालयापासून दुसरी अशा 2 ग्रंथदिंडी निघणार आहेत. पुस्तकांचे जॅकेट अंगावर घालून ग्रंथदिंडीत सुमारे 200 जण सहभागी होतील. बाळासाहेब ठाकरे स्मारकात होणाऱ्या उपक्रमात कलादानामध्ये व्यंगचित्रकार प्रदर्शन, साहित्यिकांची स्वभावचित्र, सुलेखन प्रदर्शन, प्रात्यक्षिकं अच्युत पालव, सिनेमा आणि हस्तकला अरुण पुराणिक, व्यंगचित्र रोहन पोरे सादर करणार आहे. परंतु ती पुस्तकं गावोगाव पोचत नाही, तर आपण काय केलं पाहिजे? अशा पुस्तकं काही प्रकाशित करायची नाही, तर आपण विविध प्रकाशित पुस्तकं प्रकाशित करतात प्रकाशन, ती पुस्तकं सगळी आपण गोळा करायची आणि गावागावात जाऊन तिथे एक्झिबिशन करून ती पुस्तकं विकायची आणि ते पैसे आणून त्या प्रकाशकांना द्यायची, अशी घरात ग्रंथाची कल्पना होती. पण त्या सर्व प्रकाशकांना म्हटलं इथं पत्रकार आहे, हे पुस्तकं सगळी विकणार कुठे? त्यांचा काय व्यवसाय नाही, यांना जमणार नाही. मग त्यातनं असं ठरलं की नाही, आपण स्वतः काही पुस्तकं काढली. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण तातडीने व्हावे यासाठी केंद्र शासनाने गुड गव्हर्नन्स वीक 2024 हा सप्ताह महापालिका स्तरावर राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रामध्ये दिनांक 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सदर अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. केंद्र शासन प्रशासन गाव की ओर अभियान राबवण्याचे निश्चित केलं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार असून ठाणे महानगरपालिकेने देखील याची पूर्वतयारी केली असून 19 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत दर दिवशी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये हे शिबिर आयोजित केलं आहे. तर नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच नागरिकांनी सार्वजनिक कामांबाबत असलेल्या तक्रारी, समस्या अथवा सूचना महापालिकेकडे सादर करावयाच्या आहेत. या तक्रारींचे निराकरण महापालिकेच्या माध्यमातून प्राधान्याने करण्यात येणार आहे.